राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा ठाकरे सेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिला। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्य दराडे यांनी केलंय। दराडे यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। हे नाशिकचे भूमिपुत्र होते व स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा अतिशय मोलाचा वाटा होता। राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये 2 वेळेस सावरकरांचा अपमान केला होता। आज मी दर्शन घ्यायला गेलो भगूरला, त्यावेळेस मीडियावाले भेटले, त्यांनी मला त्या संदर्भात प्रश्न विचारला व त्यांना मी उत्तर दिलं की असा अपमान आम्ही खपवून घेणार नाही। राहुल गांधी महाराष्ट्रात आले की त्यांनी सावरकरांची माफी मागायची, माफी जर मागितली नाही तर आम्ही त्यांचा शिवसेना स्टाईलने विरोध करू, त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू, त्यांना काळापासू जे करता येईल ते करू। राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे। राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही। अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ। नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल, एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो।